नमस्कार. आज मी तुम्हाला लाल मिरचीच्या चटणीची रेसिपी सांगणार आहे. बनवायला एकदम सोपं आहे आणि एकदम चटपटीत लागते ही चटणी. चला तर आपण सुरुवात करूया. इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे देठ काढून घेतलेले आहेत. ह्या मिरच्या आमच्या शेतातल्या असल्यामुळे एकदम सॉफ्टच होत्या. जर तुमच्याकडे ह्या मिरच्या नसतील मऊ असलेले तर तुम्ही आपले जे काश्मीरी मिरच्या असतात त्याला एक अर्धा तास तुम्ही गरम पाण्यात भिजवू शकता, म्हणजे जेणेकरून ते मऊ होतील. त्याच्यानंतर ना आता मी ह्याच्यामध्ये पाणी घालून घेते आणि ते स्वच्छपणे धुवून घेते. त्यातलं पूर्ण पाणी काढून टाका. त्याच्यानंतर एक कढई घ्या, त्यामध्ये 1 चमचा तेल घाला. त्यामध्ये आता आपल्याला हे मिरच्या घालायचे आणि त्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचे. एक 5 ते 10 मिनिट तुम्ही याला परतून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्या मिरच्या भाजून होतील. लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ना गॅस बंद करून टाका आणि त्याला थंड होऊ द्या. त्यानंतर आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे. इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत, 18 ते 20 लसूण पाकळी घेतलेल्या आहेत, थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार, गूळ घातलेला आहे आणि अर्धा लिंबू घालायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. ते वाटून झाल्यानंतर एका कढईमध्ये इथे मी तेल घातलेलं आहे. तेलामध्ये आता हे जी चटणी बनवलं होतं आपण ते त्याला परतून घ्यायचं आहे. फक्त 5 मिनिटात तयार होतो हे. फक्त आता हे नीट परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्याला बघू शकता इथे तेल सुटलेलं आहे त्याला छान. आपली चटणी आता रेडी आहे. तुम्ही हे गरमागरम भात, तूप आणि ही चटणी खाल्लात ना, तुम्हाला तर खूप छान वाटेल. हे खूप आवडेल तुम्हाला. ही चटणी तुम्ही चपाती, भात, पराठे, पुरी कशासोबत देखील खाऊ शकता. मस्त लागते एकदम. बनवायला एकदम सोपं आहे आणि एकदम टेस्टी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. ही चटणी आरामात 15 दिवस टिकते. तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा खायचं असेल तेव्हा त्याला काढून तुम्ही हे मस्तपैकी एन्जॉय करू शकता. बनवायला एकदम सोपं आहे आणि एकदम टेस्टी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.